नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आली आहे मृत्युंजय भाग 8। आज रणांगणावर पहाट उगवली आणि त्या पहाटेसोबत उगवला एक शापित सेनापती। मी कर्ण, आज कौरवांचा सेनापती। आज माझ्या पराक्रमाचा नाही, माझ्या नियतीचा अंतिम दिवस जवळ येतोय। दुर्योधनाने सगळ्या राजांसमोर माझं नाव जाहीर केलं। आजपासून कौरवांची सेना कर्णाच्या हातात आहे। त्या क्षणी रणांगण शांत झालं। काहींच्या डोळ्यात आशा होती, काहींच्या डोळ्यात भीती आणि माझ्या मनात शांत स्वीकार। मी जाणत होतो, ही पदवी माझ्यासाठी विजयाची नाही तर बलिदानाची आहे। माझ्या आयुष्यात सन्मान उशिरा आला, पण मृत्यू वेळेआधी उभा होता। तरीही मी मागे हटणार नव्हतो। मी शंख फुंकला, माझ्या रथाचं चाक रणभूमी हादरवत होतं। पांडवांची फळी हलली, माझ्या बाणांनी आकाश अंधारलं। एका मागोमाग एक महावीर माझ्या समोर पडत होते। आज कर्ण पूर्ण ताकदीत होता। युधिष्ठिर जखमी झाला, भीम संतापला, नकुल सहदेव माझ्या बाणांनी पाठ फिरवायला भाग पाडले। पांडवांना जाणवलं, आजचा कर्ण वेगळा आहे, आज तो थांबणार नाही। युधिष्ठिर माझ्यासमोर आला, मी त्याच्यावर बाण रोखला, पण थांबलो, कारण मी दिलेलं वचन माझ्या शत्रूपेक्षा मोठं होतं। मी त्याला सोडून दिलं। लोक म्हणाले, ही चूक होती, पण मला माहित होतं तो माझा धर्म होता। दुर्योधन दूर उभा होता, त्याच्या डोळ्यात पहिल्यांदा पूर्ण विश्वास दिसत होता। तो म्हणाला, कर्ण, आज तू खरा राजा वाटतोस। मी हसलो, कारण माझ्यासाठी हा शेवटचा सन्मान होता। सूर्य मावळत होता आणि माझ्या मनात एक जाणीव जागी झाली। परशुरामांचा शाप, भूमीचा शाप आणि कुंतीचं सत्य, सगळं माझ्या दिशेने सरकत होतं। मी जाणत होतो, उद्या माझा सामना अर्जुनाशी नाही, माझ्या नशिबाशी आहे। मी माझं धनुष्य मातीवर टेकवलं आणि मनात म्हटलं, उद्या मी मरणारही असेन, पण पराभूत होणार नाही। हे ऐकूया मृत्युंजय भाग 10 मध्ये। हा भाग मनाला भिडणारा असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा, कर्ण सेनापती म्हणून योग्य होता का?